लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती। या 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। महिला आणि बालविकास विभागाने या लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे। छाननी अंती या लाभार्थींची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे, असं त्या म्हणाल्या। छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मेसेज यायला सुरुवात होणार आजपासून। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये येणार आहेत। हो, 2 हप्ते एकत्र येणार आहेत। मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी माहिती आता दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती सांगितलेलं आहे प्रोसेस कशी असणार आहे, कारण स्वतः त्यांनी सांगितलं आहे की राज्यामध्ये आता 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि ह्या लाडक्या बहिणींना काय होणार आहे एकंदरीत आपण संपूर्ण प्रोसेस ही एक एक करून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या लाडक्या बहिणी या प्रोसेसमधून जातील अशाच लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 2 हप्ते एकत्र मिळणार। गौरी गणपतीच्या निमित्त हे वाटप सुरू राहणार। सोबत 1-2 नवीन गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या योजनेत अपात्र ठरतील यांच्यावरती ते काय म्हणाले आहेत स्वतः की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यासोबत चर्चा करून यांच्यावरती कोणती कारवाई करण्यात यावी याच्याविषयी चर्चा होणार आहे आणि त्यांना तसं त्यांच्यावरती कारवाई देखील होणार आहे। लक्षात घ्या, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कोणती कारवाई होणार, पैसे डबल मिळणार का पैसे वसुली होणार, ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त कारवाई होणार, कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त पैसे वाटप होणार, हे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, येत्या 24 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट हस्तांतरण होणार आहे। थेट बँक खात्यात सरकारी भेट ही येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, परंतु एक वाईट बातमी देखील आहे। जवळपास आता राज्यामध्ये तो 26 लाखांचा आकडा वाढून 50 लाखपर्यंत गेलेला आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी याच्यामध्ये अपात्र होताना सुद्धा दिसत आहेत। याची मुख्य कारण काय आहेत हे सुद्धा मी तुम्हाला एकंदरीत या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं की सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी अपात्र असलेले जिल्हे कोणते आहेत, तर लक्षात घ्या सगळ्यात अपात्र असलेले जिल्हे खूप महत्त्वाचे आणि मोठे जिल्हे आहेत। पहिला क्रमांक जो लागतो तो आहे आपलं विद्येचं माहेरघर म्हणजेच पुणे। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बोगस किंवा अपात्र लाडक्या बहिणी ठरलेल्या आहेत। त्याच्यानंतर नंबर येतो मुंबई उपनगर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नंतर येतो आपले बीड, परत आपले झाल्यानंतर खालीच कोल्हापूर, रायगड जिथे आदिती तटकरे यांचा हा जिल्हा आहे, सोबतच नाशिक। अशा महत्त्वाच्या 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त बोगस लाडक्या बहिणी असल्याचं सरकारला समजून आलं आणि सरकारनं सांगितलं की ज्या लाडक्या बहिणी बोगस असतील यांच्यावरती कारवाई होणार आहे। आता कारवाई काय होणार आहे हे तर सरकार जोपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी ते डिस्कस करत नाहीत, या विषयावरती चर्चा करत नाहीत, तोपर्यंत ते अजून समजलेलं नाही। परंतु जर आपण बघितलं तर एक तिथं अंदाज जर लावला तर लाडक्या बहिणींचे जे हप्ते आहेत कारवाई होणार नाही, परंतु जे त्यांनी हप्ते घेतले होते कदाचित ते संपूर्ण हप्ते न माघारी घेता जुलै महिन्याचा जो हप्ता घेतला असेल तो एक हप्ता माघारी घेण्यास सरकार करू शकतं, कारण सर्व हप्ते तर लाडक्या बहिणी देऊ शकत नाहीत, जरी बोगस असली जरी अपात्र ठरली तरी। कारण आता जर आपण बघितलं जवळपास आपल्याला मागच्या 1 वर्षापासून हे हप्ते येत आहेत, म्हणजे जवळपास 17 ते 18 हजार रुपये लाडक्या बहिणींकडे आलेले आहेत आणि एवढे एकदम सरकारला वापस करणं हे कुठल्याही लाडक्या बहिणीला शक्य ठरणार नाही। त्यामुळं वसुलीचा एक पर्याय आहे, परंतु तो एक लिमिटेड हप्त्यापर्यंतच ह्या सरकार करू शकतं।
माहीत नाही बाकी सरकार काय करतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना 2 हप्ते मिळणार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे. हो, गणेश उत्सवानिमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्ते इथं मिळण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवात आजपासून होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. हो, कारण सरकार तुम्हाला माहिती आहे की जेव्हा जेव्हा मोठे सण येत आहेत त्यावेळेस सुद्धा लाडक्या बहिणींना कधीच नाराज करत नाही. आपलं रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, गौरी गणपती असेल, प्रत्येक वेळेस सरकारनं आपल्या लाडक्या बहिणींना काही ना काही छोटीशी मदत ही 100% केलेली आहे. त्यामुळं सरकार बघूया आता आज आणि उद्यामध्ये हे पैसे पाठवता का. कारण भरपूर न्यूज चॅनलवरती सूत्रांनी माहिती सांगितली आहे की 2 हप्ते एकत्र येणार आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचे, आणि ते सुद्धा गौरी गणपतीच्या विशेष ह्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल कसं काय होणार आहे प्रोसेस सांगा. लक्षात घ्या, आता जसा आकडा आलेला बाहेर आहे की जवळपास 30 लाखाच्या वर लाडक्या बहिणी अपात्र ठरते. त्यांची जी पडताळणी आहे ती जिल्हास्तरीयवरती चालू आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक फिजिकली घरी जाऊन लाडकी बहिणींसाठी अंगणवाडी सेविका असतील, महिला व बालविकासचे अधिकारी असतील, हे स्वतः जाऊन सगळे चौकशी करत आहेत. ह्या चौकशी दरम्यान ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरत आहेत त्यांना पात्र करत आहेत, ज्या अपात्र ठरत आहेत त्यांना यादीतून बाहेर काढलं जात आहे. तुम्ही म्हणाल नेमकं याच्या मागची कारणं काय. मोजकी 3च कारणं आहेत. पहिले सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आढळणं. कारण झालं आहे असं की गेल्या 6-7 महिन्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलेलं आहे. त्यामुळं हा एक सगळ्यात मोठा एक जो कारण आहे लाडकी बहिणीचा, तो हा एक मेन मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणी आता स्वावलंबी झालेल्या आहेत. म्हणजे काय, कुठेतरी मोठ्या नोकरी लागलेल्या आहेत किंवा स्वतःच्या पायावरती व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. तिसरी गोष्ट, त्यांच्या घरी आता 4 चाकी वाहन आलेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी वाहनसुद्धा घेतलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे त्यांचं बँकेतलं नाव, त्यांच्या आधार कार्डवरचं नाव, त्यांच्या रेशन कार्डवरचं जे नाव आहे हे वेगवेगळं असल्या कारणानं, स्पेलिंग मिस्टेक असल्या कारणानं, थोडीशी जरी स्पेलिंग मिस्टेक असले तरी लाडक्या बहिणींना तिथं बाद करण्यात येत आहे. तुम्ही म्हणाल मग आम्हाला ह्याच्यावरती उपाय नाही का. हो, उपाय आहे. लक्षात घ्या, तुम्ही एक विनंती करू शकताय. तुम्ही जर म्हणू शकताय, तुमचे सगळे डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकताय, त्यांना म्हणू शकताय की माझं हे नाव आहे, सगळीकडे मी सेम केलेलं आहे, त्यामुळे मला पुन्हा एकदा यादीमध्ये घ्यावं अशी एक नम्र विनंती आहे. तुम्ही उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंत जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की नाही, माझं उत्पन्न 2.5 लाख रुपयेच आहे, तुम्ही बघू शकता हा पुरावा. रेशन कार्डचं जर तुमचं नाव दिसत नसेल तर कृपया करून लगेच ऑनलाईन KYC करून घ्या आणि त्यांना सांगा की हे पहा, माझं नाव आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यामुळं ह्या ट्रिक वापरून तुम्ही पुन्हा एकदा अपात्र झाला असाल, जुलैचा हप्ता आला नसेल, जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे 4,500 रुपये तुमच्या खात्यात हे 100% येतील. परंतु मी जे ह्या 2 ते 3 ट्रिक सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही वापरल्या तरच येतील, अन्यथा कुठल्याही इथून पुढे योजनेचा तुम्हाला लाभ हा मिळणार नाही. कारण लाडकी बहिणीचा लाभ हा सगळ्यात मोठा लाभ ह्या राज्यामध्ये आता तरी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि ह्या संधीचं सोनं करा, कुणीही लाभ चुकवू नका, आपले डॉक्युमेंट तयार ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण लाडक्या बहिणींकडे माहीत नाही आहे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कोणाला विचारायचं आहे. तर आपला भाऊ तुमच्याकडे आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला कोणत्या जिल्ह्यात हप्ते आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात जुलैचा हप्ता आलेला नाही, पैसे आलेले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये करा. कोणाकोणाला वाटतंय अर्ज पडताळणी बंद झाली पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.